साईची झाली डब्याची तयारी सुरू. वाजले आता 9. हे बघा शब्दानं आज उपाशी. साई म्हणे मम्मी मला नवीन काहीतरी दे. मग हे साईला शोबदानाचे ह्या अशा वड्या करून देऊ राहिले. त्याच्यासोबत दही देईन नाही तर टमॅटो स्वाद. त्याला आता या अशा वड्या करून देते. या अशा करायच्या त्या घेऊन लेकरायला नवीन काहीतरी खायला. माझ्याकडं कॅमेरा धरायलाच कोणी नाही बघा, माझा मोबाईल धरायला. अशा वड्या करायच्या मग लेकरं खात्याबरोबर ते असे करायचे त्यांना. कढई तापली इकडं. सोडायच्या त्या तेलाचा हात घरी करायच्या. मस्त खाते बी लेकरं, पोट भरून खाते अशा निमताना. शोभदाना आज सोमवार आहे म्हटलं चला नवीन द्यावा त्याला डब्याला काहीतरी आवडीनं खाते मुलं. त्यामुळं खरी म्हटलं तर कोणी थापून बी घेतो. हातावरच उरायला त्या, पण काय झालं मला ना एक हातात मी धरलेला कॅमेरा, त्याच्यामुळं म्हटलं असं थापून घ्यावं ताटावर. त्याला काहीच नाही, स्टँड बी दिलं नाही झालं तरी होऊन जातं. ताटावर नाही जमान त्यात चिटकू राहिलं. तेल लावलं तरी बी, पण मग मस्त अशा हातावरच करते. जाऊन द्या, हातावर नाही चिटकते. बघा हातावर किती खिळखिळीत होते मस्त अशा. बघा असं तर त्यांना लेकरायला द्यायचं डब्याला. याच्यासोबत द्यायचं एक तर दही नाही तर मग टमॅटो स्वाद. आता त्याला मी खायला देते, त्याला बघते आवडतं का काय. बघा अशा वड्या करायच्या. हे त्याच्यापुरते करून घेते म्हटलं, त्याला खूप आवडतं. आता त्याला घातली आंघोळ, ते पोराला आंघोळ. कॅमेरा धरायला माझ्याकडे नाही इकडे म्हटलं तर कोणी. आता साईला 9:45ला गाडी लगेच येईन त्याची बस. लांब शाळा आहे खूप, त्याच्यामुळं मग बसच लावलेली आहे. तुमच्या आशीर्वादानं माझं पोरगं जर चांगलं हुशार झालं तर खूप चांगलं होऊन जाईल. माझे जेवढे हाताचे प्रयत्न आहे मी तेवढे करू राहील. बाकीचं देवाच्याच हातात आहे. बुद्धी देणं नाही देणं, कोणाला कसं ठेवणं काय नाही ठेवणं सगळं देवाच्या हातात आहे. तर बघू आता काय होतं आणि काय. आता त्याच्या हिशोबानं बरोबर त्या शाळेमध्ये ते शिकवतात त्यांच्या हिशोबानं. त्या शाळेमध्ये स्विमिंग पूल आहे, त्यांना डान्स घेतात, पुन्हा शिकवितात, व्यायाम घेतात, भरपूर आहे. म्हणजे योगा घेतात, पुन्हा थोडंफार शिकवते बी चांगलं. जे मुलं चांगले शिकायसारखे त्यांचे वर्ग वेगळे ठेवते म्हणे, ते सांगत होते. आता मला काही एवढं, मी गेले ते 8-1 दिवस सोबत 4-5 दिवस. आता माझ्यासमोर ती एक मॅडम नव्हती गेल जे शिक्षण घेते ती, आता आली म्हणे ती. म्हटलं बघावा. तुमची जर कोणाचे असतील नातेवाईक मुलं मतमंदी तर शाळा खूप चांगली बघा. शाळा आहे वळदगावमध्ये. मोठा बजेस गेटपासून त्याला रस्ता आहे जायला, आणि त्यांनी त्यांच्या बस पण ठेवलेल्या आहे. कुठं जर कोणाचा मतिमंद मुलगा असन किंवा शाळेत ते असं असन तर त्याला नक्की शाळेमध्ये टाका. ही शाळा आहे बघा, आणि ते त्यांच्या पद्धतीनं शिकवत्या, खूप चांगलं शिकवत्या. मी इतकं माझ्या मुलाचे 10 वर्ष असेच घातले.
जर त्याला मी 10 वर्ष ह्याच शाळेत टाकले असते तर आत्तापर्यंत कसं थोडं का नाही, मला माहिती आहे तो मतिमंद आहे, लोक खूप असतील, जास्त करून तर माझे नातेवाईकच असतील, ठेवून नाही नाव ठेवणार आहे. पण देवाला तर माहिती आहे ना, देव घडविणार आहे ना, नाव ठेवणार आहे. खाली त्याला कुत्र्यांना सोडलेलं आहे नाव ठेवायला, त्याला इलाज नाही. जे नाव ठेवीन ना त्याला देव पण बघन. साध्या चांगल्याला नाव ठेवते तर भोळे भाळे आहे, कशा असं आहे तसं आहे, पण ते तर लेकरू आहे बिचारं, त्याला काय माहिती, त्याला देवानं घडिलं ना, आपल्या हातात थोडी कोणाला घडीनं. कोणाचं चांगलं विचार तर नाही करणार, पण वाईट करणारे लई आहे आमचे. पण आता ते सोडून द्यायचं. माझ्या मागं पाठीमागं माझंच धुत्या, मला काही फरक नाही पडणार, फक्त देवांनी धुवा माझं आलं, आणि मला काहीच फरक नाही पडणार, काहीच नाही. होईन तसं होईन, जे व्हायचं ते व्हायचं. येताना काय मला जन्माला आलते तेव्हा काय त्या कोणी नातेवाईक काम आलते काय, मला काही माझं जसं संकट आहे मी माझी एकटी काढू राहिली, मला काय कोणाची अपेक्षा थोडीच आहे. मला काही गरज नाही, होईन तसं होईन आणि राहीन तसं राहीन, आणि आम्ही असं आम्ही तसं. अरे भाऊ, तुमच्या सुखात राहा तुम्ही, आमची वाईट भावनाच नाही आमचीवाली, आम्हाला काही हे नाही आहे, आमचं खूप सुखात आहे. आम्ही चटणीनं खाऊ राहिलो पण सुखात सांगू राहिलो, असं नाही आम्ही का उपाशीच मरू राहिलो. चट होईन जसं होईन आमच्या पोरांचं. आम्हाला देवानं घडविलेलं एका दिवसाचं लेकरू, घंटाभरचं लेकरू, त्याची आई जर मेली तर त्याचं तर देवानं लिहून ठेवलेलं आहे, चांगलं करणार वाईट करणार तोच आहे. तर तुमच्यासारख्याच्या याच्यावर थोडी माझ्या या पोराचं हे चट होईन त्याचं कसं बी. त्याचं नका टेन्शन घेऊ, तुम्हाला नाही चिंता. लोक किती हे करते, आणि आमचं खरीच लई स्वार्थी गणगोत आणि लई वेगळं गणगोत आहे माझ्यावाला. पण मला काही गरज नाही राहिली, आता मला लक्षात आलं माझ्यावाला. साईबाग उलटा शर्ट घातला, तो त्याचं खुद करतो कसं बी. शर्ट काढ. साईला आता शाळेत पाठवायचं आहे. तर खरीच कोणाचं जर मतिमंद असेल ना तर खरीच मुलांना शाळेत टाका, ती शाळा चांगली त्या मुलांसाठी, ते त्यांच्या पद्धतींबरोबर शिकित्या. माझ्या मुलाचे 10 वर्षात असेच याच्यात गेले, सरकारी शाळेत टाकलं, त्यांनी काही लक्ष दिलं नाही. बरं झालं इथंच औरंगाबादमध्ये मला शाळा भेटली, नाही तर माझ्या मुलाला मला हॉस्टेललाच टाकायचं होतं, पण हॉस्टेलमध्ये लोक लक्ष देत नाही एवढं, म्हणजे मुलांचं वाटच बघते शेवटी आईचं. त्याच्यामुळं चांगलं झालं देवाच्या कृपानं, आपण चांगले विचार ठेवले तर आपलं चांगलंच होतं. माझ्या मुलाला शाळा बी भेटली, आणि तसं मला पाहिजे होतं तशीच भेटली. समजा जास्त ते त्यांच्या पद्धतीने शिकितीन, तेवढे कसं नाही होत त्यांना, त्यांच्या पद्धतीने शिकिते ते. आणि त्याला आहे ना सगळ्यात म्हणजे महत्त्वाचे, प्लीज माझ्या व्हिडिओला ढकलू नका, एवढं व्हिडिओ ऐकूनच बघा. आता या व्हिडिओमध्ये मला फक्त दाखवायचं असं आहे का, हे बघा हा माझा मुलगा आहे, तिथून आल्यावर मला जसं शाळेत शिकलं का तसंच करून दाखवतात. म्हणजे माझा म्हणायचा मुद्दा एवढाच आहे का, कोणाची जर मुलं अशी असतील ना तर नक्की शाळेत टाका, कारण की बाहेरच्यापेक्षा आपलेच जैरिली असतात गणगोत, त्यांना हौस म्हणते लोक दुश्मन लय असतात, बाहेर नसतं दुश्मन घरातच असतं आपल्या. त्याच्यापेक्षा ना आपण आपल्या हुशारीने राहायचं. आपल्या लेकराला आपण असतानाच आज आपल्यालाच नाही विचारू राहिलं तर आपल्या पाठीमागं आपल्या लेकरांना काय विचारणार. त्याच्यापेक्षा दीदींनो आणि दादांनो आपल्या मुलांना हुशार करा. मतिमंद असेल ना तर नक्की त्यांना शाळेत टाका. शाळा बघा, तिथं राहायची पण सुविधा होणार आहे. आता हॉस्टेल होणार आहे, खालीच हॉस्टेल, राहायची पण सुविधा आहे, आणि रोडच शाळा आहे, खूप चांगली शाळा आहे. तर नक्की टाका. आपल्या मतिमंद मुलांना पण शिकायला चान्स द्या. त्यांच्या निदान त्यांचं बी समजलं वाईट काय चांगलं काय, तर लई चांगलं आहे. आपण कोणाचा वाईट विचार नाही करायचा, देव आपलं वाईट करतो. मग आपण आपली नीतिमत्ती चांगली ठेवायची. करून द्या, करणार राहिलं वाईट काय करायचं आहे काय विचार करायचं आहे. आणि पाठीमागं राजाला शाळा देतात, मग आपण तर माणूसच आहे. ज्याला द्यायची एक वेळ सोडून रोजाने एखादा माणूस लावून द्या, आणि चांगलं धुवून काढा. माझं याचं झालं त्याच्यापाशी, त्याचं झालं त्याच्यापाशी, मला काही फरक नाही पडणार. मग चांगलं करणार महादेव बसलेला आहे, मला काही फरक नाही पडणार आहे. हा चालला साईची शाळेची तयारी. आता हे बघा, पहिल्यांदा उलटा शर्ट घातला, त्याला जमला नाही, घातला ना सांगितल्यावर दुसऱ्यांदा चांगला. असं राहतं. आता त्यांना बुद्धीच देवानं तशी दिली तर ते काय करणार आहे. पण आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांना व्यवस्थित जर सांगितलं, ते करते बरोबर. आणि माझं असं काही एवढा बी हे नाही आहे, पण लोकायला लई मनासारखं झालं काहींच्या. हो देव त्यांना तसंच, अशी त्यांचे विचार अजून चांगले तसेच व्हा, आणि असेच जळत राहा म्हणा बाबांनो, असंच कीर्ती करा म्हणा तुम्ही.